हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे अमर जो तुम्हाला टीच करणार आहे ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी फर्स्ट. आता या ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी फर्स्टमध्ये आपण बघणार आहे नंबर 1 युनिट ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ मिडवायफरी. इंट्रोडक्शन ऑफ मिडवायफरी बघण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माहीत असायला पाहिजे की हे जे ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी आहे हे OBGY त्याचा मिनिंग काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे आणि हे जे काही इंट्रोडक्शन ऑफ मिडवायफरी हे नर्सेसला का लर्न करायचं आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता जर आपण बघितलं तर हे ऑब्स्टेटिक आहे आणि हे गायनेकोलॉजी या दोघांच्या सोबत आपण मिडवायफरी पण लर्न करतोय. पण का नर्सेसला का गरज आहे, का नर्सेसला ही मिडवायफरी लर्न करायला आणि याच्यामध्ये नॉलेज इम्प्लिमेंट करण्यासाठी. जर आपण बघितलं तर हे ऑब्स्टेटिक्स जे आहे हे एक काय ब्रांच आहे, त्याच्यासोबतच काय ही जी गायनेकोलॉजी आहे हे गायनेकोलॉजी पण काय आहे एक ब्रांच आहे. आता ह्या दोन्ही ब्रँच बऱ्याच स्टुडंटला काय असतं कन्फ्युजन असतं की या दोन्ही ब्रँच काय सेम आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की या दोन्ही ब्रँच काय डिफरंट आहेत. पण या दोघांमध्ये काय हे दोघं सोबत काय चालतात. तर ह्या दोघं चालत असताना जर आपण बघितलं ऑब्स्टेटिक तर ऑब्स्टेटिकचं मिनिंग आपण बघणार आहे. ऑब्स्टेटिक वर्ड कुठून आलं काय बघणार आहे. गायनेकोलॉजी काय आहे, गायनेकोलॉजीचं मिनिंग बघणार आहे. गायनेकोलॉजी कुठून आलं ते बघणार आहे आणि त्याची डेफिनेशन बघणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला माहिती आहे का ही जी मिडवायफरी आहे ही मिडवायफरीची आपल्या इंडियामध्ये खूप काही जुनी काय हिस्ट्री आहे. जसं की तुमच्या इंट्रोडक्शन ऑफ दी मिडवायफरीचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये फर्स्ट युनिटमधला पॉईंट येतो ज्याच्यामध्ये बघतो आपण हिस्ट्री ऑफ मिडवायफरी इन इंडिया. तर इंडियामध्ये जर बघितलं तर ही जी मिडवायफरी आहे आणि ही जी केअर ऑफ दी मदर ड्युरिंग द प्रेग्नन्सी अँड द डिलिव्हरी आहे तर हे खूप दिवसांपासून चालत आलेली प्रथा आहे. त्याच्यामध्ये प्रॉपरली टीच केले गेले, त्याच्यानंतर ते काही डिलिव्हरी कंडक्ट केले गेले आहेत, त्याच्यानंतर जे काही बाकीचे नॉलेज आहे ते नॉलेज वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन काय केले गेले पास केले. आता हे जे मिडवायफरीचे याला मिडवायफरी वर्ड पडला का बरं तर ड्यू टू देर इज अ मिडवाईफ्स. आता मिडवाईफ जे आहे या मिडवाईफ्स काय असतात ट्रेन आहेत, म्हणजे ट्रेंड पर्सन आहे ज्या सायंटिफिकली काय करतात ती प्रोसिजर परफॉर्म करतात आणि डिलिव्हरी काय करतात कंडक्ट करतात. पण याच ठिकाणी या मिडवाईफच्या जागेवरती असे पर्सन्स काम करतात जे पर्सन्स काय करतात डिलिव्हरी तर कंडक्ट करतात, पर्पज जो काही आहे तो पर्पज काय करतात फुलफिल करतात. पण तो पर्पज टोटली सायंटिफिक वेने काय करत नाही कम्प्लीट करत नाही किंवा त्यांना तेवढं नॉलेजच नसतं. जर ते तेवढं नॉलेज नसतं तर यात जर आपण बघितलं तर त्या पर्सनला आपण म्हणतो डाईज. आता या ज्या आहेत अबाउट इंडियामध्ये जर आपण बघितलं तर 75% 75% ज्या डिलिव्हरी आहेत त्या आत्ताही घरीच होत आहेत. इट मीन्स होम टाऊनमध्येच होत आहेत आणि त्या पण कुठं व्हिलेज प्लेसमध्ये त्यांच्या घरी होत आहे, स्वतःच्या घरीच काय होतात ह्या डिलिव्हरी कंडक्ट केल्या जातात बाय द विथ द हेल्प ऑफ देज डाईज. या डाईज काय करतात कंडक्ट करतात. पण या ज्या डाईज आहेत ह्या काय टोटली अनट्रेन आहेत, अनप्रोफेशनल आहेत. त्या जे काही सायंटिफिक मेथड्स आहेत या सायंटिफिक मेथड्स फॉलो करत नाही. आता जर आपण बघितलं तर ड्यू टू दॅट याच्यामुळं काय होतंय की जे मॉर्बिडिटी रेशो आहे मदरचा आणि न्यूनेटचा हा मॉर्बिडिटी रेशो काय झालेला आहे इन्क्रीज झाला आहे. मॉर्बिडिटी रेशो इन्क्रीज होता. तर ही जी काही हिस्ट्री जर आपण बघितलं तर ह्या डाईज काय करत होत्या ऑल जे काही डिलिव्हरीची ह्या कंडक्ट करत होत्या. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फ्रॉम देर इज अ 20th सेंचुरी 20च्या हाफ सेंचुरीपासून काय केलं जो काही मिडवाईफ्स आहेत त्या मिडवाईफ्सची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना प्रोड्यूस केली आणि ती काय केली ती अंमलात आणायला इम्प्लिमेंट करून ती अंमलात आणायला काय केली सुरुवात केली. जर आपण बघितलं तर ह्या ज्या मिडवाईफ्स आहे ह्या काय टोटली ट्रेन आहेत, त्याच्यानंतर प्रोफेशनल आहेत ट्रेंड अँड देर इज अ प्रोफेशनल. ऑल सायंटिफिक मेथड्स ते काय करतात फॉलो करतात. सायंटिफिक ज्या काही मेथड्स आहेत त्या फॉलो करतात. इट मीन्स फॉर देर इज अ प्रोसिजर ज्या काही प्रोसिजर्स आहे ते फॉलो करतात. आणि ड्यू टू दॅट हा जो काही मॉर्बिडिटी रेशो आहे जो वाढला होता त्याला काय केलं गेलं कमी केलं गेलं, सप्रेस केलं गेलं. पण टिल अजूनही काय या 75% जे काही डिलिव्हरीज आहे या डिलिव्हरीज डाईज कंडक्ट करतात. मग त्या डाईजला पण काय केलं गेलं जे काही ट्रेनिंग दिलं गेलं त्याच्यानंतर त्यांना आहे ना एक्सप्लेन केलं गेलं विथ द हेल्प ऑफ आशाज.
आशा ज्या वर्कर आहेत ह्या आशा वर्कर पण काय त्याच्यामध्ये इन्क्लूड करून दिले गेले आणि जेणेकरून काय आलं आहे ज्या डाईज आहेत त्यांना पण काय ट्रेनिंग परफॉर्म दिले म्हणजे ट्रेनिंगचा जो काही परफॉर्मन्स आहे तो दिला गेला. त्याने काय होणार आहे तर हा जो काही मॉर्बिडिटी रेशो हा डिक्रीज होणार आहे. आता एन्शियंट पिरियडपासून चालत आलेली जी काही प्रथा आहे ती ह्या डाईजपर्यंत कशी पोहोचली फ्रॉम वन जनरेशन टू देअर इज अ नेक्स्ट जनरेशन. हे काय ॲज अ ऑक्युपेशन म्हणून काय करत होते वर्क करत होते. म्हणजे ऑक्युपेशनसाठी काय करायचे एक इन्फॉर्मेशन जी काही आहे ग्रँडमदर किंवा मदरला ती इन्फॉर्मेशन त्यांच्या चाइल्डला देणार आणि ते चाइल्ड काय करणार उद्या जाऊन डाईजचं वर्क करणार जेणेकरून डिलिव्हरी कंडक्ट होणार आणि ड्यू टू दॅट त्याच्यापासून काय करणार ते त्यांचा जो काही इन्कम सोर्स आहे तो जनरेट होणार. आता हे सगळं त्यांचं चालू आहे पण त्याच्यामध्ये त्यांना काय केलं ट्रेनिंग दिलं गेलं जेणेकरून काय झालं हा जो काही मॉर्बिडिटी रेशो आहे हा मॉर्बिडिटी रेशो काय होतोय डिक्रीज होतोय. इथपर्यंत हे झाले एक ओव्हरव्ह्यू आणि हिस्ट्री आपल्या इंडियन मिडवायफरीची. त्याच्यानंतर हे जे काही ऑब्स्टेटिक आणि हे गायनेकॉलॉजी या ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजीचं आपल्याला काय करायचं आहे मिनिंग बघायचं आहे. सो व्हॉट इज ऑब्स्टेटिक. ऑब्स्टेटिक हा जो काही वर्ड आहे हा वर्ड डिराइव्ह झाला आहे फ्रॉम देर इज अ ग्रीक वर्ड. ग्रीक वर्डपासून डिराइव्ह झालेला आहे. आता ग्रीक असा कोणता वर्ड होता की ज्याच्यापासून हा वर्ड डिराइव्ह झाला तर तो वर्ड आहे ऑब्स्टेअर. ऑब्स्टेअर. आता ग्रीकमध्ये या ऑब्स्टेअर वर्डचा मिनिंग जो आहे त्या इट मीन्स कीप वॉच. जर आपण कीप वॉचचा सिंपल मिनिंग काढला तर हा मिनिंग निघेल ऑब्झर्वेशन. म्हणजे ऑब्झर्वेशन करायचं. कसलं ऑब्झर्वेशन करायचं ऑब्झर्वेशन करायचं फॉर देर इज अ डिलिव्हरीसाठी. इट मीन्स देर इज अ ऑब्झर्वेशन ऑफ द मदर हू इज अंडर गोईंग डिलिव्हरी ऑर द लेबर. ज्या लेबरमध्ये जाणार आहे डिलिव्हरीमध्ये जाणार आहे त्यांचं काय करायचं ऑब्झर्वेशन करायचं. आणि जर आपण या ऑब्स्टेटिक्सचा टोटल डेफिनेशन जर आपण बघितली तर ती एकदम प्रॉपरली त्यांनी सांगितलं आहे की इट डील्स विथ द ब्रांच ऑफ मेडिसिन. इट डील्स विथ द ब्रांच ऑफ मेडिसिन which provide care to the parturient and sequels. आता याचं पण मिनिंग बघणार आहे. इट डील्स विथ दी ब्रांच ऑफ मेडिसिन. मेडिसिनची जी ब्रांच आहे त्या मेडिसिनच्या ब्रांच सोबत ते काय करतात डील करतात आणि त्याचं मेन जे फंक्शन असणार आहे विच प्रोव्हाइड केअर टू दी पार्च्युरियंट अँड देअर इज सिक्वेल्स. केअर प्रोव्हाइड करतात. केअर कोणाला प्रोव्हाइड करतात ज्या मदर आहे ज्या चाइल्ड बर्थ देतात. पार्च्युरियंट इट मीन्स देर इज अ गिविंग चाइल्ड बर्थ. गिविंग चाइल्ड बर्थ. ज्या काही चाइल्ड बर्थ देणार आहे त्या चाइल्ड बर्थला काय करतात ते सपोर्ट करतात आणि त्यांना काय करतात प्रॉपरली केअर प्रोव्हाइड करतात. त्याला आपण म्हणणार आहे ऑब्स्टेटिक्स. आता इथपर्यंत ठीक आहे की ते काय करतात चाइल्ड बर्थला केअर प्रोव्हाइड करतात. परंतु त्याच्यानंतर आपण बघतोय सिक्वेल्स. व्हॉट इज मीन बाय सिक्वेल्स. तर सिक्वेल्स मीन्स जे काही लेबर आहे चाइल्ड बर्थ देण्याची काही प्रोसेस आहे जी फिजिओलॉजी या फिजिओलॉजीच्या नंतर जे काही रेसिड्युअल इफेक्ट ऑफ द डिलिव्हरी अँड देयर इज अ लेबर जे राहतात त्याचं काय करायचं मॅनेजमेंट करायचं. इट मीन्स प्रोव्हाइडिंग केअर. त्याला पण काय करतात केअर प्रोव्हाइड करतात त्याचं मॅनेजमेंट करतात त्याला ट्रीट करतात. त्याला आहे त्याला आपण म्हणणार आहे देर इज अ प्रोव्हाइडिंग केअर टू देर इज अ पार्च्युरियंट अँड देर इज अ सिक्वेल्स. ही प्रॉपर डेफिनेशन आहे ऑब्स्टेटिकची. इथपर्यंत ऑब्स्टेटिकचं मिनिंग समजला. सिंपल आहे जे गायनेकॉलॉजी असणार आहे ही गायनेकॉलॉजी ट्रीट करते नॉन प्रेग्नंट युटेरस. नॉन प्रेग्नंट युटेरस अँड देर इज अ वुमन. ज्या नॉन प्रेग्नंट वुमन्स आहेत त्या वुमन्सला काय करतात ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायचं काम केलं जातं आणि ह्या ज्या काही ऑब्स्टेटिक्स आहे ह्या काय करतात केअर प्रोव्हाइड करतात टू दी प्रेग्नंट वुमन. प्रेग्नंट वुमनला त्या केअर प्रोव्हाइड करतात. आता गायनेकॉलॉजी जर बघितलं तर गायनेकॉलॉजीचा शब्दशः अर्थ निघतो गायनेको अँड देर इज अ लॉजी. गायनेको इट मीन्स देर इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. female reproductive system आणि लॉजी इट मीन्स देर इज अ स्टडी ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दॅट इज कॉल्ड एज अ गायनेकॉलॉजी. सिंपल मिनिंग. आणि याचे जर आपण बघितलं तर गायनेकॉलॉजीची जर डेफिनेशन आपण बघितली गायनेकॉलॉजी इज द ब्रांच ऑफ मेडिसिन विच स्टडी. ब्रांच ऑफ मेडिसिन आहे जी काय करते स्टडी करते ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम देअर डिसीजेस अँड देअर ट्रीटमेंट. कशा कशाचा तर त्यांच्या डिसीजेसचा. Gynecology is the study of female reproductive system. Study of female reproductive system
their diseases and treatment. त्याचं काय करते ती टोटली स्टडी करते, त्याला आपण म्हणतो गायनेकोलॉजी. त्याच्यानंतर आपण बघणार आहे नेक्स्ट वन, देर इज अ मिडवायफरी. इंट्रोडक्शन ऑफ मिडवायफरीचा हा जो पॉईंट आहे तर हा मिडवायफरी. इथपर्यंत सगळ्यांनी क्लिअर करून घ्या ऑब्स्टेटिक्स काय असते आणि गायनेकोलॉजी काय असते. नेक्स्ट आपण बघतो मिडवायफरी. आता ही जी मिडवायफरी आहे ही मिडवायफरी नर्सेसनी का लर्न करायला पाहिजे. जर आपण बघितलं तर नर्सेस एकदा त्यांचा जो काही एज्युकेशनल टाइम पिरियड आहे तो कंप्लीट झाल्यानंतर त्यांना मिडवायफरीचं सेपरेट काय दिलं जातं, रजिस्ट्रेशन पण दिलं जातं. ओनली फॉर फिमेल्स, मेल स्टाफला नाही दिलं जातं, फक्त फिमेल्स दिलं जातं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही फिमेल नर्सेस आहे या फिमेल नर्सेस काय करतात, जे काही ॲज अ मिडवाईफ म्हणून काय करतात, वर्क करतात. आता ॲज अ मिडवाईफ म्हणून कसं वर्क करणार आहे तर त्या डिलिव्हरी कंडक्ट करणं, डिलिव्हरीला म्हणजे फ्रॉम दर इज प्रेग्नन्सी टू दर इज आफ्टर द डिलिव्हरी प्युरपेरियल पिरियडपर्यंत, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जो पिरियड असतो आपण प्युरपेरियल पिरियड म्हणतो, त्या प्युरपेरियल पिरियडपर्यंत काय करतात, त्यांना ट्रीट करतात, त्यांना केअर प्रोव्हाइड करतात. म्हणून त्यांना काय दिले, मिडवाईफ्स ॲज अ रजिस्ट्रेशन दिले. आता हे मिडवायफरी काय आहे तर मिडवायफरी इज अ आर्ट अँड द सायन्स. जर आपण बघितलं तर इट इज अ आर्ट अँड सायन्स. हे काय आर्ट आहे. आता आर्ट का बरे, ड्यू टू त्याच्यामध्ये काय आहे ते आर्ट आहे जे डिलिव्हरी कंडक्ट करणं, इट्स अ वन टाईप ऑफ आर्ट अँड बिकॉज ऑफ दॅट इट इज अ आर्ट अँड द सायन्स. सायन्स वाय सायन्स बिकॉज दे प्रोव्हाइड्स ऑल द सायंटिफिक ज्या काही टेक्नॉलॉजीज जे टेक्निक्स आहेत या काय करतात, त्या प्रोव्हाइड करतात, त्या फॉलो करतात. म्हणून इट इज अ आर्ट अँड द सायन्स विच प्रोव्हाइड केअर to women who undergoing pregnancy, labor and postpartum period. आता हे काय करतात, आर्ट आणि सायन्स आहे ते काय करतात, केअर प्रोव्हाइड करतात टू दी वुमन. कोणाला केअर प्रोव्हाइड करणार, त्या वुमनला ज्या प्रेग्नन्सीमध्ये एंटर करणार आहे, अंडर गोईंग प्रेग्नन्सी. इट मीन्स ज्या अशा वुमन्स ज्या प्रेग्नन्सीमध्ये काय करतात, एंटर करतात. तर ह्या पॉईंटला आपण म्हणू शकतो देयर इज अ प्री कन्सेप्शनल केअर. प्री कन्सेप्शनल केअर. आता ही जी प्री कन्सेप्शनल केअर आहे इट मीन्स का जी प्रेग्नन्सीमध्ये एंटर होण्याच्या अगोदर दिलेली केअर असते, जी काउन्सिलिंग असते त्याला आपण म्हणतो प्री कन्सेप्शनल केअर. म्हणजे कन्सिव्ह करण्याच्या अगोदरच्या केअरला प्री कन्सेप्शनल केअर म्हणतो. त्या वुमनला प्री कन्सेप्शनल काय करायची, केअर द्यायची. त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये केअर द्यायची. देन आफ्टर दॅट लेबर आणि पोस्ट पार्टल पिरियडमध्ये काय करायची, टोटली केअर प्रोव्हाइड करणं, त्याला आपण म्हणणार आहे मिडवायफरी. इट इज आर्ट अँड द सायन्स विच प्रोव्हाइड केअर टू दी women who undergoing pregnancy, labor and the postpartum period. इथपर्यंत क्लिअर आहे. सो थँक्यू सो मच.